नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, ट्रॅकल ॲप्लिकेशन बाबत आवश्यक कार्यवाही व नोंदी तत्काळ पूर्ण करण्याबाबत या ठिकाणी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय, राज्य संसाधन कक्ष, पोषण मिशन, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई यांच्या वतीने आलेली आहे। ही माहिती सविस्तरपणे काय आहे ते जाणून घेण्यास टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालता आजची ही सर्वात महत्त्वाची पोषण ट्रॅकल संबंधित अपडेट काय आहे हे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता याच्या समोर काही ठिकाणी GR आहेत। एकूण पोषण ट्रॅकल ॲप्लिकेशन बाबत महाराष्ट्र शासन एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय, राज्य संसाधन कक्ष, पोषण महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई। तर बघा, इथं विषय आहे पोषण ट्रॅकल ॲप्लिकेशन बाबत आवश्यक कार्यवाही व नोंदी तत्काळ पूर्ण करण्याबाबत। तर याच्यामध्ये बघा, उपरोक्त विषयांकित प्रकरणी कळविण्यात येते की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत पोषण अभियानाची अंमलबजावणी दिनांक 11 जुलै 2018 पासून करण्यात येत आहे। पोषण अंमलबजावणी ICT RTM नुसार करण्यात येत असून याकरिता अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, पर्यवेक्षिका यांना अद्ययावत स्मार्ट मोबाईल फोन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत व सदर स्मार्टफोन मोबाईल फोनमध्ये पोषण ट्रॅकल ॲप्लिकेशन देखील कामकाजाच्या सुलभतेच्या दृष्टीने स्थापित करण्यात आलेले आहे। तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना केंद्र शासन पुरस्कृत असून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता पोषण ट्रॅकल ॲप्लिकेशन केंद्र शासनामार्फत विकसित करण्यात आलेले आहे। सद्यस्थितीत पोषण ट्रॅकल ॲप्लिकेशन अतिशय अद्ययावत स्थितीत प्रसारित करण्यात आले असून योजनेची अंमलबजावणी प्रत्येक लाभार्थ्याची माहिती पोषण ट्रॅकरमध्ये घेणे केंद्र शासनामार्फत बंधनकारक करण्यात आलेले असून घेण्यात आलेल्या नोंदी अनुसार केंद्र शासनामार्फत राज्यांना निधीचे वाटप तसेच गहू, तांदूळ, नियतन उपलब्ध करून देण्यात येत आहे। यामध्ये अंगणवाडी सेविकाचे मानधन, समुदाय आधारित कार्यक्रम, प्रोत्साहन भत्ता, सिम कार्ड डाटा रिचार्ज यासारख्या महत्त्वपूर्ण बाबी समाविष्ट आहेत। इथं बघा, पोषण ट्रॅकल ॲप्लिकेशनमध्ये खालील महत्त्वाच्या नोंदी घेणे आवश्यक आहे। तर कुठल्या नोंदी घ्यायच्या तर बघा, दररोज अंगणवाडी केंद्र उघडणे बाबतची नोंद घेणे, दररोज अंगणवाडी केंद्रामध्ये लाभार्थीची उपस्थिती असताना नियमित फोटो घेणे व अपलोड करणे, दररोज मुलाच्या उपस्थितीची नोंद घेणे, दररोज सकाळचा नाश्ता, गरम ताजा आहार व घरपोच आहार यांच्या नोंदी घेणे, नियतकालिका गृहभेटीची नोंदी घेणे, प्रत्येक महिन्याच्या निश्चित केलेल्या दिनांकास म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपूर्वी जिल्हास्तरीयकरिता दिनांकाची निश्चिती करणे, म्हणजे 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर महिला, स्तनदा माता, किशोरवयीन मुली यांचं वजन आणि उंचीची नोंद घेणे व प्रत्येक महिन्याला निश्चित केलेल्या दिनांकास पोषण ट्रॅकल ॲप्लिकेशनवर नोंद घेणे, नियतकालिका लसीकरणाची नोंद घेणे, दर महिन्याला अंगणवाडी केंद्रामध्ये समुदाय आधारित कार्यक्रम राबविण्याबाबतच्या नोंदी घेणे, दर महिन्याला ग्राम आरोग्य स्वच्छता व पोषण दिवस राबवल्याबाबतच्या नोंदी घेणे, आधार सत्यापन करणे, लाभार्थ्याचे मोबाईल सत्यापन करणे। नंतर बघा, लाभार्थ्याचे मोबाईल सत्यापन करणे, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे आधार कार्डवरील माहितीसह प्रोफाईल अद्ययावत करणे, अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्य सेविका यांची अंगणवाडी पायाभूत सुविधा याबाबतची माहिती पोषण ट्रॅकल डॅशबोर्डमध्ये अद्ययावत करणे, याचबरोबर इतर सर्व घटकांच्या नोंदी घेणे। बघा, उपरोक्त दिलेल्या यादीनुसार पोषण ट्रॅकल ॲप्लिकेशनमध्ये प्रत्येक अंगणवाडी केंद्रातील माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक असून याबाबत प्रत्येक जिल्हास्तरावरील तसेच प्रकल्प स्तरावरील अधिकाऱ्याने तसेच बीट स्तरावर पर्यवेक्षिका, मुख्य सेविका यांची व्यक्तिशः पोषण ट्रॅकल डॅशबोर्डवरील माहितीचे अवलोकन करून याबाबत अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडे पाठपुरावा करून नोंदी पूर्ण करण्याबाबत आवश्यक तो कार्यवाही करण्यात यावी। या संदर्भात आढावा घेण्याकरिता पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जीप व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात येणार असून बैठकीबाबतचा दिनांक व स्थळ यथावकाश आपणास कळविण्यात येईल। सदर बैठकीस आवश्यक व त्या सर्व माहितीची उपस्थिती राहावे।
तर अशा प्रकारे सर्वात महत्त्वाची अशी माहिती जसे की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये महत्त्वाच्या नोंदी कोणकोणत्या घेणे आवश्यक आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओ माध्यमातून आपण पाहण्यासाठी व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहिजे असतील तर तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर किंवा तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर टीच विथ प्रतिभा या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपण जे नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे।